आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी इथं मी 1 पाव साबुदाणे रात्रीच भिजून टाकले, बघू शकता तुम्ही एकदम असे कोरडे झालेत। आणि त्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेत भाजून आणि वरचे साले काढून, 1 बटाटा आणि 4-5 हिरव्या मिरच्या। बघा आपण बटाटा साळून आणि बारीक कापून घेतोय। आता बघा शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेणार आहे आपण लगेच। बघा अशा मिरच्या कापून घेतोय आपण छोट्या आकाराच्या। बघा आपण आता तेल घालतोय, 4-5 पळ्या तेल घेतोय आपण, छोट्या आकाराची पळी ना। बघा आपण इथं ना मिरच्या टाकतोय तेलामध्ये, त्या जरा परतून घ्यायच्या। बघा आपल्या मिरच्या आता तळून झाल्यात। बघा आपल्या मिरच्या एकदम छान तळल्या। आता आपण त्याच्यामध्ये हा बटाटा घालून घेतोय। आपण काय उकडून नाही घेत, कच्चाच बटाटा आता आपण असं तळून घेणार आहे। बघा आपण इथं थोडंसं मीठ घालतोय बटाट्यापुरतं, एकदम थोडं असं घालायचं आणि हलवून घ्यायचं। बघा आपले बटाटे एकदम छान असे शिजलेत। आता आपण वरतून शेंगदाण्याचा कूट घालतोय त्याच्यामध्ये, ते पण असं परतून घेतोय आपण थोडंसं। बघा आपण हे साबुदाणे याच्यामध्ये सगळे टाकून घेतोय हलवून, आणि आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडंसं। 5-6 मिनिटं आपण असेच हलवीत राहणार आहे, पूर्ण स्लो गॅस करायचा थोडा। बघा इथं तुम्हाला जर एकदम नरम अशी खिचडी पाहिजे असेल ना, तर तुम्ही झाकण ठेवू शकतात। आम्ही कधी झाकण ठेवत नाही, आम्हाला अशी मोकळीच पाहिजे खिचडी। बघू शकतात आपले 15-20 मिनिटं झाले, पूर्ण बारीक गॅसवर तळलंय आपण। आता आपण गॅस बंद करतोय। बघा आपली डिश तयार झाली। कोथिंबीर तुम्ही खाता असेल तर टाकू शकतात, आम्ही खात नाही त्यामुळे आम्ही टाकली नाही। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।